श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपण खरा मर्द कोणाला म्हणायचं ही व्याख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असतंय. चौकात कोणालाही मोठ्या आवाजात बोलणारा व्यक्ती हा मर्द नसतोय. आपल्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा वेळच्या वेळी सुखमाईनं पूर्ण करणारा हा खरा मर्द असतोय. तो कधी महागाईचं कारण सांगून आपल्या जबाबदारीपासून पळ काढत नसतोय. महागाईच्या प्रमाणात आपली कमाई सुद्धा वाढवणं म्हणजे परिस्थितीनुसार बदलणं होय. आणि श्रोते हो, आपल्या कुटुंबाची आन बान शान राखून त्यांचं पालन पोषण करणारा खरा मर्द मानायला हवाय. त्यापेक्षा वेगळी मर्यादा काहीच कामाची नाही. कारण बहादुरी तीच असावी की जी जीवनभर आनंद मिळवून देईल. श्रोते हो, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या सपोर्टसाठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे सुविचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाच्या दिसण्यावर कधी जाऊ नका. कारण काही माणसं अशी असतात की चेहरा बोहळा आणि कारस्थान सोळा. शांतता बरी, शब्दानं माणसं नाराज होत असतात. हातावर विश्वास ठेवून कष्ट करणाऱ्याला कोणापुढं हात पसरावं लागत नसतात. सगळं विसरता येतं, पण कोणाची लागलेली सवय नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असते तिचा तिरस्कार हा कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. आयुष्यात कितीही कमवा, पण कुणाला कमी समजून गर्व करू नका. शेवटी आयुष्याचा खेळ संपला की राशा आणि रंकाला सरणावरच जाळलं जात असतं. हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं. काही नसलं तरी चालतं, पण बाप पाठीशी असल्याचं समाधान शब्दात मांडता येत नसतं. आनंदातून उमललेलं हास्य हे सुंदर असतंच, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरं जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मितहास्य म्हणजे अप्रतिम सौंदर्य. आवड आणि निवड ही अशी पाहिजे जे काही झालं तरी कधीच बदलणार नाही. जपणाऱ्याला मिळत नसतं आणि ज्याला मिळतं त्याला जपता येत नसतं. दुसऱ्याला खुश पाहून आनंदित होणं ही स्वास्थ्य मनाची खरी ओळख असते. सगळ्यात कठीण आसन म्हणजे आश्वासन, सगळ्यात लांब श्वास म्हणजे विश्वास, सगळ्यात कठीण योग म्हणजे वियोग आणि सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग. कर्ज हे फेडता येत असतं, पण उपकार नाही.
आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही. स्वभाव असा ठेवा की माणूस काळजात उतरला पाहिजे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेला एक स्थिर नियम असतो. आपल्याच माणसांशी बेईमानी करून मिळालेलं सुख हे जास्त काळ आनंद देत नसतं. एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचं अश्रू हे आल्याशिवाय राहत नसतात. कोणी आपल्याबद्दल काय बोलतं याचा विचार अजिबात करू नका. कारण जे बोलणारे असतात त्यांना एकतर आपलं चांगलं पाहवत नसतं किंवा मग त्यांची लायकीच भंगार असते. जे होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्वाचं असतं. प्रार्थना करताना व्यक्तीनं मंदिरात असणं आवश्यक नसतं, परंतु मनात ईश्वर असणं हे मात्र आवश्यक असतं. गृहिणीचा हात ज्या घरात फिरतो त्याला निराळच तेज चढतं. ते घर परक वाटत नाही, कोरडं वाटत नाही. पाठीमागे अनेक जण आपली निंदा करून तोंडसुख घेत असतील, परंतु त्यांची आपल्यासमोर दातखिळी बसत असेल तर समजून घ्या, तुम्ही तर मोठे आहातच, परंतु खरे सुद्धा आहात. कारण खऱ्याला मरण नसतं आणि खोट्याला शांती नसते. जोडीदार हा चूक झाली की हक्कानं कान धरणारा असावा, पण चूक झाली म्हणून धरलेला हात सोडणारा कधीच नसावा. आपलं हसू जपणाऱ्या गोष्टींना नेहमी सांभाळायचं असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलंय त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या. कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात, तर काही प्रश्न हे सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमतं तो जगत असतो, कारण इथं सुद्धा वेळेची मर्यादा असते.